देखील महाराज सांगतात तुम्हाला भगवंताचं चिंतन करावंच लागेल। महाराज तरी काही सांगतात भगवंताचं चिंतन करण्यासाठी, भगवंताची भक्ती करण्यासाठी, गळ्यामध्ये माळ घालण्यासाठी, पंढरपूरची वारी करण्यासाठी, एकादशी व्रत करण्यासाठी माणसाची पूर्वजन्माची पुण्य पाहिजे आणि कीर्तनातून बसण्यासाठी पूर्वजन्माची पुण्य पाहिजे। नाहीतर लोक इथेही झोपतात नाही। महाराज सांगतात या गोष्टी करण्यासाठी, सात्विक कार्य करण्यासाठी माणसाची पूर्वजन्माचीच पुण्य पाहिजे, कोणताही जीव इथून बसत नाही। आता विचार जर केला म्हणजे बाबुळगावची लोकसंख्या किती आहे? जाऊ द्या, मला काही उभं नाही राहत, बाकीची काही माहिती त्या महाराज सांगतात इथं याले भाग्यच पाहिजे माणसाला। सुशिलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरता दातय वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता। महाराज सुशील मुलगा जन्माला ते आईच्या पुण्येनं, चतुर मुलगा जन्माला ते वडिलाच्या पुण्येनं, दानशूर मुलगा जन्माला ते वंशाच्या पुण्येनं आणि भाग्यवान जीव जन्माला ते स्वतःच्या पुण्येनं। याच्या उलट आपलं शास्त्र सांगते किंवा दुसरो मातृदोषेनं पितृदोषेनं मूर्खता, अदातृत्व वंशदोषेनं स्वदोषेनं दुर्भाग्यता। महाराज अपंग मुलगा जन्माला ते आईच्या पापानं, मूर्ख मुलगा जन्माला ते वडिलाच्या पापानं, कंजूस मुलगा जन्माला ते वंशाच्या पापानं आणि दारिद्र्य जीव जन्माला ते स्वतःच्या पापानं। महाराज सांगतात हा मानव जन्म पुन्हा पुन्हा मिळणार नाही। पुनर्मित्र पुनर्मित्र पुनर्भार्या पुनर्मयी याचं सव्य पुनर्लग्न शरीर पुन्हा पुन्हा। महाराज जीवनामध्ये एक वेळ खर्च झालेला पैसा परत कमावता येईल। एक जर मित्र वारला म्हणा, दोस्ताना तुटला म्हणा, महाराज सांगतात दुसरा मित्रही भेटून जाईल। पुनर्भार्या एक जर पत्नी वारली, फारकती झाली तर महाराज सांगतात तीही भेटून जाईल। आता नाही भेटणार म्हणा, आता लग्नाला पुराने भेटणार नाही। आणि एक वेळ गेलेली संपत्ती, एक वेळ विकलेलं घर, एक वेळ विकलेली शेती, एक वेळ विकलेला प्लॉट, महाराज सांगतात जास्त पैसे देऊन तुम्हाला परत विकत घेता येईल, पण न शरीर पुन्हा पुन्हा। पण महाराज सांगतात एक वेळ जरी शरीर गेलं तर परत मिळेल याची गॅरंटी नाही आली। मग महाराज सांगतात जीवनात जर सार्थक करून घ्यायचं असेल तर तुम्हाला जीवनामध्ये काय करावं लागेल? शेतीत वय भोगता येईल, सहस्त्रच नाम वाचरत लक्ष विवाह दातव्य कोटी तत्व हरिम बदल। महाराज सांगतात जीवनात सार्थक करायचं आहे ना तर काय करा? 100 कामं सोडून तुम्ही भोजन करा, 1000 कामं सोडून तुम्ही स्नान करा, 1,00,000 कामं सोडून तुम्ही दान करा आणि 1 कोटी कामं सोडून तुम्ही देवाचं नामस्मरण करा। कशासाठी? तुझं भावाय देव पर्या उपाय। महाराज सांगतात तुम्हाला भगवंताचं चिंतन करावंच लागेल। जीवनामध्ये जर तुम्ही पैसा कमावला नाही तर हा तुमचा जन्म वाया जाणार नाही। जीवनामध्ये कोणता धंदाही केला नाही, ड्युटी केली नाही तर महाराज सांगतात हा तुमचा जन्म वाया जाणार नाही। जीवनामध्ये संसारही केला नाही, लग्नही केलं नाही तर महाराज सांगतात तुमचा हा मानव जन्म वाया जाणार नाही। पण जीवनामध्ये जर भगवंताचं चिंतन नसेल, जीवनामध्ये भगवंताची भक्ती नसेल, गळ्यामध्ये माळ नसेल, पंढरपूरची वारी नसेल, एकादशी व्रत नसेल तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया। आणि आपल्याला जर असं वाटत असेल की आपला जन्म वायाला जाऊ नये तर तुकाराम महाराज सांगतात एक करा, काय सांगतो तुम्हासी भजारे, सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया। कीर्तन समजून आलं ना? माझी भाषा का मामा बसून करू का? महाराज सांगतात तुम्हाला भगवंताचं चिंतन करावंच लागेल। जीवनाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल तर विठ्ठलाचं नामस्मरण करा। आता काही लोक असे म्हणतात गाव महाराज
तुकाराम महाराज सांगतात विठ्ठलाचं नामस्मरण करा आणि आम्ही बाकीचे देव काय मोकट सोडा. आता आपले देवही भरपूर झाले. मी एक सांगतो, आता हिंदू संस्कृती प्रमाणे आपले देव किती आहेत हो? 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव. आपले 41 कोटी देव आहेत आजी. त्यात मरीमाय बेसकामाय तरी धरेल नाही. महाराज सांगतात की 41 कोटी देव आहे, त्यांना जन्मही आहे आणि मरणही आहे. पण तुकाराम महाराज सांगतात आमचा एक देव असा आहे, त्याला जन्मही नाही आणि मरणही नाही. तो लहानही नाही आणि मोठाही नाही, तो काळाही नाही आणि गोराही नाही. मग तो देव कोणता? जो या देवाचाही देव बढिया माझा पंढरराव म्हणून सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो म्हणून सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. एक गाव मी विठोबाचे नाव आणि काचे काम नाही आता म्हणून सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला म्हणून सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. सत्य साच खरे श्री विठ्ठलाचे नाम खरे म्हणून सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा म्हणून सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. सर्व सुखाचे आगर बापनात्मा देवीवर म्हणून सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. सर्व सुखाचे आगर मने नजरी सोनार म्हणून सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगर म्हणून सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. तुका म्हणे तुझं सोडवेना कोणी आणि एका चक्रपाणी वाचून या म्हणून सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. नाम विठोबाचे घ्यावे आणि पुढे पाऊल म्हणून सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ आणि तेने महाजाळ तुटं दिलं म्हणून सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. दिले तर प्रमाण भरपूर आहे म्हणून महाराज सांगतात जीवनात जर सार्थक करून घ्यायचं असेल तर सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. आणि जीवनामध्ये जर सुख लागत असेल तर महाराज सांगतात एक करा काय, अभंगाचं पहिलं घ्यावा आणि त्याने विना जीवा सुख बोलू नका. आधी कीर्तनात जर बोललं तर पुढचा जन्म मेणक्यात आहे, पण कीर्तनातील शेजाऱ्यासोबत कधीच बोलत नसतात. कीर्तनातील शोक होऊन आलं, लोन होऊन आलं, आपलं लक्ष विचलित झालं
तर पुढचा जन्म पालीचा आहे. हे मी सांगत नाही, शास्त्र सांगते. कीर्तनात जर झोपेले गेलं मामा तर पुढचा जन्म अजगरात आहे. मग 6 महिने झोपा लागते आपल्याला जंगलात. आणि आपल्या गावात कीर्तन चालू आहे, कथा चालू आहे, सत्संग चालू आहे आणि आपण जर